महिन्यात रिटर्न त्याची टॅक्स लायबिलिटी दाखवायचा आणि तो त्याचा टाइम ऑफ सप्लाय म्हणजे तो टाइम असायचा त्याचा. परंतु जीएसटी मध्ये मात्र असं, जीएसटी मध्ये काय होतं की गुड्स आणि सर्व्हिसेस हे दोन्ही ऍस्पेक्ट असतात. आता कुठलाही व्यापारी जेव्हा बिझनेस करतो तेव्हा तो कसा करतो याच्याबाबत तुम्हाला थोडीशी माहिती असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला हे टाइम ऑफ सप्लाय पण समजून जाईल. आता काय होतं की काही वेळेला आता आपण बाजारात गेलो, आपण दुकानात गेलो, एखादी वस्तू खरेदी करायची असेल तिथे पैसे देतो, दुकानदार बिल देतो आणि आपण ती वस्तू घेऊन घरी येतो. असं बिझनेस मध्ये चालतं. बिझनेस मध्ये काय होतं की समजा एखाद्या व्यापाऱ्याला एखादी वस्तू विकत घ्यायची तर पहिल्यांदा तो ऑर्डर प्लेस करतो सप्लायरकडे. सप्लायर त्याला वस्तू आयदर ऍडव्हान्स पेमेंट वरती देतो किंवा पार्शल ऍडव्हान्स पेमेंट वरती देतो किंवा उधारीवर देतो. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याकडे बिझनेसेस क्रेडिटवर चालतात. 90 दिवसाचं 180 दिवसाचं क्रेडिट असतं. म्हणजे काय होतं की तुम्ही आता मला ऑर्डर प्लेस केली, मी तुम्हाला इनवॉइस रेस केलं, तुम्हाला गुड्स पाठवून दिले, इनवॉइस रेस केलं, मग तुम्ही कधीतरी 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी माझे पेमेंट करा. हे असं नॉर्मली क्रेडिटवर बरेचसे म्हणजे मेजॉरिटी बिझनेसेस क्रेडिटवर चालतात. हे चालल्यामुळे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल आपल्याकडे रिटर्न भरत नाहीत लोक आणि सांगतात की आमचे पैसे येणे बाकी आहे. आम्ही त्यावेळेला इनवॉइस रेस केलं, 3B मध्ये पण दाखवलं, पण आमचे पैसे येणं राहिलेलं आहे, आमचे पैसे आलेले नाही म्हणून आम्ही रिटर्न भरत नाही. याचं कारण मेजर आहे की क्रेडिटवर बिझनेस होतो. दुसऱ्या टाईप मध्ये कधी कधी ऍडव्हान्स पेमेंट घेतलं जातं. जसं आपण एक्सपोर्टर आहे किंवा इम्पोर्ट आहे, एक्सपोर्ट मध्ये आपण एखादी वस्तू बाहेरच्या देशात विकतो, तर बाहेरच्या देशात विकल्यानंतर आपल्याला माहित नसतं की हा माणूस 90 दिवसांनी पेमेंट करेल की नाही करेल का माहित नसतं. अशा वेळेला मोस्टली, सगळ्या वेळेला असं होत नाही, मोस्टली एक्सपोर्ट्स मध्ये किंवा इम्पोर्ट्स मध्ये 100% ऍडव्हान्स पेमेंट असतं. पेमेंट आधी येतं आणि मग तो माल पाठवला जातो, मग इनवॉइस रेज होतो. म्हणजे ज्या दिवशी इनवॉइस रेज होतं त्याच वेळेला शिपिंग बिल फाईल होऊन, ही नॉर्मल पद्धत. तुम्हाला बिझनेस कसा होतो हे आधीच सांगितलं पाहिजे, मग तुम्हाला त्याचं का महत्व आहे टाइम ऑफ सप्लायचं सांगितलं. आता अशामध्ये 2-2, 3-3 तारखा पडतात. पहिली तारीख कुठली असते की माल आपल्याला पोहोचवला जातो. दुसरा कोणता असतो की इनवॉइस डेट असते. तिसरी कोणती असती, पेमेंट येतं. आता काही काही वेळेला पार्शियल पेमेंटने पण होतं, कधी कधी फुल ऍडव्हान्स पेमेंट असतं, पण मोस्टली बिझनेसेस क्रेडिटवर चालतात. म्हणजे तुमचं इनवॉइस आधी जातं, मालही जातो आणि पेमेंट तुमचं येत राहतं नंतर 2-3. आता या 3 प्रकारच्या तारखांमुळे त्याला एक्झॅक्टली कधी टॅक्स भरायला लायबिलिटी येऊ शकते हा कन्फ्युजन राहू शकतं. हे सर्व्हिसेसच्या बाबतीत जास्त होतं. सर्व्हिसेस मध्ये कधी ऍडव्हान्स पेमेंट असतं, कधी त्याच्यामध्ये क्रेडिट वरती पेमेंट असतं, कधी पार्शल पेमेंट येतं, कधी कधी रनिंग बिल असतात. वर्क्स कॉन्ट्रॅक्ट हे सर्व्हिसेस मध्ये प्रॉब्लेम जास्त येतात. वर्क्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये रनिंग बिल, काम चालू असतं, मग पेमेंट येतं, मग थोडं काम होतं, आधी ऍडव्हान्स येतो. ह्याच्यामध्ये नक्की कुठल्या बिलाचं किती पेमेंट आहे याचा काही कोरिलेशन लावता येत नाही. त्याच्यावरनं वर्क करणं आपल्याला अवघड जातं. याच्याकरता टाइम ऑफ सप्लाय, पुरवठा कधी मानला जातो, कधी पुरवठा झाला असं मानलं जातो, याची रूल्स आहेत. याच्यासाठीचे रूल्स काढण्याचं कारण असं की या 3 तारखा वेगवेगळ्या असतात. याच्यामध्ये ऍसर्टन करणं व्यापाऱ्याला आणि आपल्यालाही अवघड जातं की हे नक्की काय हवं आहे, 3 तारखांमध्ये कुठल्या महिन्यात आपल्याला तो सप्लाय पकडला पाहिजे. आता हे करण्याचं कारण असं आहे की त्यांनी काही टाइम ऑफ सप्लायचे रूल्स दिले ते मी तुम्हाला सांगेनच. याच्यामध्ये जर टाइम ऑफ सप्लाय आता जुलै महिना आहे. आता वॅट मध्ये आपण काय करतो, जुलै महिन्यात आज मी एक इनवॉइस रेस केली की आजचं जे इनवॉइस आहे ते मी जुलैच्या रिटर्न मध्ये दाखवणार, टॅक्स करून उपयोग. परंतु असं कधी कधी होऊ शकतं की जून महिन्यामध्ये याच्या ऍडव्हान्स आलेला असेल किंवा पैसे आलेले असतील आणि इनवॉइस मात्र मी आता रेस करते, जुलैमध्ये रेस करते. तर मी काय करणार, जुलैमध्ये इनवॉइस दाखवलं म्हणून लायबिलिटी वरून मोकळी होणार, टॅक्स रिटर्न करून मोकळी होणार. परंतु त्या इनवॉइसचं पेमेंट जर अगोदर आलेलं असेल तर आपल्या टाइम ऑफ सप्लायच्या काही रूल्स प्रमाणे जे पेमेंट अगोदर आलेलं आहे
ते म्हणजे ती पेमेंट डेट ही टाइम ऑफ सप्लायची डेट आहे, त्या दिवशी पुरवठा झाला असं मानण्यात यायचं आलं पाहिजे. या कंडिशनमुळे काय होतं की त्यांनी भरलंय ते जुलैमध्ये, पण त्यांनी भरायला पाहिजे होतं जून मध्ये. म्हणजे जून ते जुलै महिन्याचा इंटरेस्ट त्याला आपल्याला लावायला, का तर आपल्या टाइम ऑफ सप्लायच्या नियमांमध्ये तो जून मध्ये बसतोय. अशा प्रकारे आपल्याला लायबिलिटी कधी काढायची हे माहित होऊन जातं. दुसरी गोष्ट, हे केल्यामुळे आपण दिलं ते चुकीच्या वेळेला ते पैसे भरले असेल, भरलेले बरोबर असतील, म्हणजे जेवढे त्याची टॅक्स लायबिलिटी 1000 रुपये आहे ते 1000 रुपये त्यांनी भरले बरोबर, पण त्याच्या डोक्यात काय असणार आहे की 1000 रुपयाच्या लायबिलिटीचा इनव्हॉइस मी जुलैमध्ये रेस केलाय, पण त्या 1000 रुपयाच्या अगेन्स्ट जे माझे पैसे आहेत ते जर जून मध्ये आले असतील, तर मात्र आपण त्याला तिथे कॅच करायचंय की नाही, तुझी लायबिलिटी इनव्हॉइस वाईज नाही, पेमेंट वाईज आहे, तुला 1 महिना अगोदर भरायला पाहिजे होते पैसे, डेट भरले ते इंटरेस्ट. याच्याकरता हा टाइम ऑफ सप्लाय आपल्याला शिकायचं आहे. ही पहिली गोष्ट. पेमेंटच्या बाबतीत थोडीशी आणखी माहिती देते. पेमेंट्स कसं होतं, आता जनरली मोस्ट ऑफ द पेमेंट्सचे कॅश पेमेंट्स फार कमी होतात, होतही असतील तर ते रजिस्टर किंवा फाइंड आउट करणं मुश्किल होतं. मोस्टली आयदर चेक पेमेंट्स होतात किंवा एनईएफटी आरटीजीएस होतं बिझनेसेस मध्ये. आपण समजा दुकानात गेलो तर आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा कॅश देऊन एखादं पैसे किंवा एखादी वस्तू विकत घेऊ शकतो. परंतु व्यापारी जेव्हा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे काही खरेदी करायला जातो, तेव्हा हे पेमेंटचे टर्म्स म्हणजे आयदर तो ऍडव्हान्स पेमेंट देतो किंवा क्रेडिटवर पेमेंट देतो. त्याला पेमेंट देताना काय करतो, त्याला चेक देतो. आयदर हा चेक आला की त्या समोरच्या व्यापाऱ्याच्या बुक्स ऑफ अकाउंट्सला एंट्री होते की अमुक एक माणसाने आम्हाला चेक दिला, ह्या तारखेला दिला, चेकचा नंबर वगैरे ह्याची त्याच्या बुक्स ऑफ अकाउंट्स त्याच्या कम्प्युटरमध्ये, टॅलीमध्ये वगैरे त्याची एंट्री असते. आता नेहमी लक्षात घ्या, प्रत्येक व्यापाऱ्याचे खूप सप्लायर असतात आणि त्याचे कस्टमरही असतात. तो ज्याला विकतो त्याचीही लिस्ट त्याच्याकडे असते आणि ज्याच्याकडनं विकत घेतो त्याचीही लिस्ट त्याच्याकडे असते. त्याच्या सगळ्यांचे त्याच्या टॅलीमध्ये, ईआरपी मध्ये लेजर अकाउंट्स असतात. व्यापाऱ्याचे स्वतःचे, त्या सप्लायरचे जे लेजर अकाउंट असतात, त्या लेजर अकाउंट मध्ये इनव्हॉइसचे, लेजर अकाउंट बाबत तुम्हाला डिटेल्स तुमच्या अकाउंटच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यापाराचं खातं त्यांनी ठेवलं असतं. त्या खात्यामध्ये काय असतं, या व्यापाऱ्याला इनव्हॉइस कधी रेस केलंय किंवा या व्यापाऱ्याकडनं इनव्हॉइस आलंय कधी, त्या व्यापाऱ्याकडनं चेक कधी आलाय, किंवा चेक नसेल आला तर एनईएफटी कधी झालं. आता चेक जेव्हा त्याला येतो तेव्हा त्याच्या टॅलीमध्ये तो एंट्री करतो, परंतु एनईएफटी जेव्हा त्याला पेमेंट होतं तेव्हा त्याला आधी मेसेज येतो, बँकेत आधी पैसे जमा होतात आणि मग त्याला त्याच्या बुक्स ऑफ अकाउंटचा तो म्हणतो की बाबा या तारखेला एनईएफटी झाले एवढे पैसे. हे तुम्हाला सांगायचं कारण असं की पेमेंट डेट्स ह्या कुठल्या मानल्या जाव्या याच्यावरून पण टाइम ऑफ सप्लाय करतो. पुढे तुम्हाला कळणार आहे, हे तुम्हाला आधीच त्यांनी. आता तुम्हाला स्टॅट्युटरी प्रोव्हिजन सांगून देते. 12, 13, 14 तीनच सेक्शन आहे. टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आहे तो 12चा आहे. टाइम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस 13चा आहे. टाइम ऑफ सप्लाय ऑफ when there is change in date in respect of goods or services होता 14चा. टाइम ऑफ सप्लाय इन केस ऑफ गुड्स आहे सेक्शन 12(2) आहे. टाइम ऑफ सप्लाय इज अर्लियर ऑफ डेट ऑफ इनव्हॉइस. आता ह्या 3 कंडिशन, 3-4 कंडिशन दिलेत बघा तुम्ही, की गुड्स मध्ये कुठला टाइम ऑफ सप्लाय मानावा. जी डेट पहिली आहे, यात कुठली पहिली डेट आहे, इनव्हॉइस रेज केला असेल सप्लायरनी, किंवा लास्ट डेट वेन टॅक्स पेयर इज सपोज टू इश्यू इनव्हॉइस ऍज पर सेक्शन 31(1). 31(1) नावाचं सेक्शन आहे, पाहून घ्या तुम्ही त्याचे डिटेल्स. Invoice is to be issued before or at the time of renewal of goods in case of movement of goods and delivery in case of goods in any other case. आता इनव्हॉइस कधी रेस करावं, की आधी किंवा ऍट द टाइम. म्हणजे आज माझ्या फॅक्टरीत मशीन्स आहेत जे मला विकायचे. आता मला मशीन्स विकायचे आहेत. परत तुम्हाला उदाहरण देते, औरंगाबादचा व्यापारी आहे, त्याच्याकडे कारखान्यात मशीन्स आहेत, तो विकणार आहे नागपूरच्या व्यापाऱ्याला. आता मला औरंगाबादहून नागपूरला आता हे मशीन्स पाठवायचे आहे. तर आयदर मी आधी इनव्हॉइस करणार, आजच्या डेटचं इनव्हॉइस करणार, आता उद्या मला ट्रक मिळणार आहे मशीन न्यायला आणि उद्या पाठवून देणार. म्हणजे मी उद्या, आज किंवा उद्या, म्हणजे मॅक्झिमम उद्या आहे.
या वेळेपर्यंत ज्या वेळेला माझा माल त्या ट्रक्स मधनं जातो औरंगाबाद नागपूरला, त्या डेटला मला त्याला इनव्हॉइस इश्यू करायला लागतो गुड्सच्या बाबतीत, एवढं नेहमी लक्षात. आणि डिलिव्हरी ऑफ गुड्स इन इंडिया केस. आणि दुसरी केस जी आहे ती आपली, आपण जातो मार्केटमध्ये, सांगतो की अमुक अमुक औषधे द्या, गोळ्या द्या, वॉटेवर किराणा द्या, त्याच्या वेळेला जो व्यापारी आपल्याला देतो ते invoice. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारे व्यापाऱ्यांना जर इन्व्हॉइस रेज करायचा असेल, ज्या वेळेला मुवमेंट होणार त्याच्या वेळेपर्यंत कधी त्यांनी इन्व्हॉइस रेज करायचे. जर आपण किराणा वगैरे किंवा B2C सप्लाय मध्ये जसा गुड्स घेणार तसं इन्व्हॉइस रेज होणार. तर ही पहिली डेट, जर इन्व्हॉइसची डेट पहिली असेल किंवा the date on which the taxpayer receives payment. Payment date here means date on which payment entered in books of accounts and date on which payment is credited to his bank account. हे तुम्हाला मी ऑलरेडी आता पेमेंटच्या वेळेला म्हणून सांगेल की तुम्हाला पेमेंट मिळतं अगोदर तर तुमचा प्लेस ऑफ सप्लाय, टाइम ऑफ सप्लाय पेमेंटची डेट आहे. जर तुमचा इन्व्हॉइस अगोदर म्हणला असेल तर टाइम ऑफ सप्लाय इन्व्हॉइसची डेट. सिंपल साधा रूल आहे. त्याचा प्रोव्हिजो पण टाकलाय त्यांनी. आता हा प्रोव्हिजो जरा कॉम्प्लिकेटेड आहे की आता ह्याचा मूळ अर्थ फक्त असा आहे की तुम्ही 10,000 रुपयाची गोष्ट विकली पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पेमेंट आलं 10,500. आता हे पेमेंट तुम्हाला 10,500 का आलं की तुम्ही एखाद्या माणसाला 10,000 रुपयाची गोष्ट विकली, त्याला तुम्ही सांगितलं की तू 3 महिन्यामध्ये मला माझे 10,000 रुपये दे. तुम्हाला आधीच सांगितलं मी बरेचसे बिझनेसेस क्रेडिटवर चालतात. आज मी तुम्हाला 10,000 रुपयाचा माल देतोय, तुम्ही मला 10,500चा, सॉरी 10,000 रुपयाचा माल मला 10,000 रुपये मला 3 महिन्यामध्ये परत द्या. 3 महिन्यामध्ये समोरच्या माणसाने 10,000 रुपये दिलेच नाही. मी काय केलं, लेट दिलं म्हणून मी 500 रुपये लावले. आता 500 रुपये मी 3 महिन्यानंतर त्यांना सांगणार की बाबा आता मला 500 रुपये पाहिजे. तर ह्या 10,000 रुपयासाठी टाइम ऑफ सप्लाय असणार आहे डेट ऑफ इन्व्हॉइस, ज्या वेळेला मी इन्व्हॉइस रेज करतो. पण त्या 500 रुपयासाठी मात्र तो 3 महिन्यानंतरचा काळ, ज्या वेळेला मला वाटतं की ह्याच्यानंतर आता ह्याला 500 रुपये लावले पाहिजे, त्यावेळेला मी परत एक इन्व्हॉइस रेज करतो की आता तुम्हाला 500 रुपये एक्स्ट्रा दे कारण तुझे डिलेड पेमेंट चार्जेस. त्या 500 रुपयासाठी टाइम ऑफ सप्लाय 3 महिन्यानंतरचा असतो. 10,000 रुपयासाठी ज्या दिवशी मी डेट इन्व्हॉइस रेज केलेले त्या दिवशीच असतो. हे गुड्सच्या बाबतीतले नियम आहेत. आता एक्झाम्पल बघू. एबीसी लोकेटेड इन महाराष्ट्र सप्लाइड गुड्स टू XYZ ऑन क्रेडिट सेंड्स टू गुड्स टू XYZ ऑन 21 मार्च 2020. आता एबीसी ला इन्व्हॉइस आयदर 21 मार्चला इश्यू करायला लागेल कारण मुवमेंट ऑफ गुड्स आहे किंवा त्याच्या अगोदर. If he issues his invoice on 21 March, his time of supply would be 21 March. If he issues invoice on 20 March but sends goods to XYZ on 21/8/2020, time of supply is 20. परत तेच आहे, डेट ऑफ इन्व्हॉइस हे अर्लियर आहे त्याच्यामुळे त्याला त्यावेळेला त्यांनी ते म्हणजे त्यावेळेला त्याचा टाइम ऑफ सप्लाय चालू होतो. हे त्याच्या मार्चच्या GSTR 1 रिटर्न मध्ये रिफ्लेक्ट. आता एबीसी MNO ला आसाम मधल्या व्यक्तीला पाठवतो. गुड्स आर सेंट ऑन 21 मार्च टू आसाम. इन्व्हॉइस रेज पण 21 मार्चला होतो. गुड्स पोहोचतात 2 एप्रिलला. आसाम मुंबईहून पाठवतो आसामला तर वेळ लागणार. 2 एप्रिलला आसामला गुड्स पोहोचतात. आता गुड्स आसामला कधी पोहोचले याच्याशी काही संबंध, याच्यामध्ये इन्व्हॉइस आणि पेमेंट या दोघांचा संबंध आहे. इन्व्हॉइस आता हे क्रेडिटवर पेमेंट आहे त्यामुळे त्याला कुठल्याही परिस्थितीत पैसे अगोदर मिळत नाही. त्याला इन्व्हॉइसच्या डेटवरच हा सगळं चाललेलं आहे. त्यांनी टाइम ऑफ सप्लाय याची 21/3 इन्व्हॉइस 21/3 रेज केल्यामुळे आता याच्यात बघा किती हे होत आहे की आपल्याला आसाम या गुड्स जातात 2 एप्रिल, परंतु एप्रिल मध्ये ते हे दाखवणार नाही GSTR 1 ला. एबीसीने हे मार्च मध्येच दाखवलं पाहिजे. का? कारण टाइम ऑफ सप्लाय रूल्स प्रमाणे डेट ऑफ इन्व्हॉइस हा टाइम ऑफ सप्लाय आहे. इथे हा फरक होतो. गुड्स किती तारखेला पोहोचले, काय रिसीव्ह झाले, तो काही इश्यू राहत नाही. टाइम ऑफ सप्लायच्या सिंपल रूल्स प्रमाणे आहे. एबीसी इश्यूज इन्व्हॉइस ऑन हे 21/3. MNO सेंड्स इज रिप्रेझेंटेटिव्ह टू कलेक्ट गुड्स आणि तो 24/3 ला कलेक्ट करतो. इथे परत टाइम ऑफ सप्लाय 21/3. ओके. हे वेगवेगळे सिनॅरिओज सांगितलेले आहेत मी याच्यामध्ये. एबीसी गुड्स विकतो PQR ला. DD किंवा चेक पाठवतो 21/3 ला. 22/3 ला इन्व्हॉइस रेज
आणि सेंड्स. आता याच्यामध्ये क्रेडिट मध्ये पेमेंट नाही, याच्यात ऍडव्हान्स पेमेंट आलेलं. आणि ऍडव्हान्स पेमेंट कसं आलेलं आहे? ऍडव्हान्स पेमेंट आलेलं आहे चेक. आता तुम्हाला मी आधीच सांगितलंय, जर चेक अगोदर येतो तर चेकची एंट्री अगोदर होते, मग तो बँकेत दुसऱ्या दिवशी, आधी चेक येतो, ती एंट्री होती अकाउंट साईडला, मग तो बँकेत टाकतात, मग तो रिअलाइज होतो, पैसे मिळतात नंतर. म्हणजे एंट्री ही चेकच्या केसमध्ये अगोदर होते. एंट्री कधी झालेली आहे? टाइम ऑफ सप्लाय 21/3 ची आहे, कारण पेमेंट 21/3 ला, चेक 21/3 ला आलेला आहे, भलेही इनवॉइस 22/3 ला बनत असेल. आता दुसऱ्या केसमध्ये काय होतं? पेमेंट एनईएफटी ने येतं आणि इनवॉइस 22/3 ला येतं. आता याच्यामध्ये बुक्स ऑफ अकाउंट्सला एंट्री कदाचित 22 नंतर किंवा 23 नंतर पण होईल किंवा 21 लाही होईल, पण पेमेंट 20/3 ला बँकेचा SMS येतो की तुमच्याकडे एवढे एवढे पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे अशा केसमध्ये मात्र बुक्स मध्ये एंट्री वगैरे वगैरे काही बघत नाही. पैसे कधी आलेत बँकेत? 20 तारखेला, तर तो टाइम. हे सिनेरिओ आहे, याच्या तुम्हाला फक्त उदाहरणं दिलेली आहेत समजण्यासाठी. आता टाइम ऑफ सप्लाय इन केस ऑफ आरसीएम, अर्लिएस्ट इज द फॉलोइंग. आता आरसीएम हा कॉन्सेप्ट तुमचा झालाय नाही झालाय मला माहित नाही. आरसीएम म्हणजे काय? की मी एखादी गोष्ट विकतो, तर मी टॅक्स भरणार, बरोबर? कारण मी आउटवर्ड सप्लाय करतो, आउटवर्ड पुरवठा करतो, तर मला त्याच्यावर जीएसटी भरायचं. परंतु मी एखादी गोष्ट विकतो आणि समोरचा त्याच्यावर जीएसटी भरतो, तर ह्याला रिव्हर्स चार्ज म्हणतो. आधीचा जो आहे की मी काही गोष्ट विकतोय तर मला टॅक्स भरायचा आहे, तो फॉरवर्ड चार्ज आहे. मी एखादी गोष्ट विकतोय आणि समोरचा टॅक्स भरतोय, त्याला रिव्हर्स चार्ज म्हणतात. रिव्हर्स चार्ज पण सर्व्हिस टॅक्स म्हणून आलेली आपल्याकडे कन्सेप्ट आहे. आपल्याकडे 9(3) आणि 9(4) या सेक्शन खाली, 9(5) खाली पण आरसीएम चा आपण उल्लेख केलेला आहे. युआरडी वरती जो युआरडी परचेस होते, अनरजिस्टर्ड डीलरचा परचेस जो होता, त्याच्यावरती 13/10/2017 पर्यंत आरसीएम ने टॅक्स भरायचा होता रेजिस्टर्ड माणसाला, समोरच्या माणसाला. तो विकत घेणार अनरजिस्टर्ड करणं, पण रजिस्टर्ड स्वतः आरसीएम ने भरणं. आता याच्या केसमध्ये टाइम ऑफ सप्लाय काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. याच्या केसमध्ये टाइम ऑफ सप्लाय आहे डेट ऑफ रिसीट्स ऑफ गुड्स, डेट ऑफ पेमेंट आयदर, याच्यामधलं जे काही अर्लिएस्ट असेल, डेट ऑफ पेमेंट आयदर बाय एंट्री इन बुक्स ऑफ अकाउंट्स रेसिपिएंट और व्हेन अमाउंट गेट्स डेबिटेड. नंतर डेट इमिजिएटली फॉलोइंग 30 days फ्रॉम डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय दी सप्लायर. आता इथे काय होतं, सप्लायर हा असतो, हा अनरजिस्टर्ड असतो किंवा त्याला टॅक्स भरायची गरज नसते, पण तो तुम्हाला एक इनवॉइस देतो, तो स्वतः रजिस्टर्ड असू शकतो. आता जीटीए सारखा एखादा गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी मध्ये रजिस्टर्ड माणसाला आरसीएम मध्ये पैसे भरायचे असतात. मी ट्रान्सपोर्टर कडनं एखादी ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस घेतली, मला माझा मालवाहतूक करायची आहे, मी ट्रकची मालवाहतूकचा एक बिल मी त्याला सांगितलं की बाबा मला तुझा ट्रक न मालवाहतूक करायची. आता समोरचा ट्रकवाला सुद्धा रजिस्टर्ड असतो, अनेक जीटीएस रजिस्टर्ड आहेत काही इश्यूज करिता, तर तरी सुद्धा टॅक्स मला भरायचा आहे, कारण तो सेक्शन 9(3) मध्ये त्यांना ते एक्झेम्पशन दिलेले, त्यांना भरायचं नाहीये टॅक्स. अशा वेळेला समोरचा माणूस तुम्हाला इनवॉइस देऊ शकतो, टॅक्स इनवॉइस देऊ शकतो किंवा बिल ऑफ सप्लाय देऊ शकतो. तुम्हाला जर कव्हर झालं असेल तर एक साधं कच्चं बिल देऊ शकतो. आता ते बिल दिल्यानंतर डेट इमिजिएटली फॉलोइंग 30 days फ्रॉम इश्यू ऑफ डेट, तुम्ही मला आधी बिल दिलं आणि नंतर 30 दिवसानंतर तो सप्लाय केला गेला, किंवा आधी तुम्ही मला पेमेंट दिलं किंवा आधी गुड्स दिले किंवा व्हॉट एव्हर तुम्ही दिलं, तर ह्याच्या अनुषंगाने ह्यातली सगळ्यातली अर्लिएस्ट आहे ही डेट त्याच्यामध्ये कन्सिडर आहे. त्याची एबीसी अनरजिस्टर्ड सप्लायर सप्लाइंग गुड्स टू पीक्यूआर आहे. केस 1 मध्ये डेट ऑफ इनवॉइस 10/7, गुड्स आर रिसिव्ड ऑन 25/7, पेमेंट 28/7 मध्ये केलाय. टाइम ऑफ सप्लाय आहे 25/7, कारण गुड्स अगोदर मिळालेले. आता इथे डेट ऑफ इनवॉइस खरी आहे 10/7. ओके, अनरजिस्टर्ड सप्लायरने 10/7 ला इनवॉइस दिले, पण आपल्याला तारीख काय सांगलेली अनरजिस्टर्ड डीलर आरसीएमच्या बाबतीत की 30 दिवस इनवॉइस रेस करून झाले पाहिजे. म्हणजे इनवॉइस रेस केल्यानंतर 30 दिवस होतात, काहीतरी 9 ऑगस्ट होते. या डेटची इनवॉइसची डेट आहे 10/7, 9 ऑगस्ट आहे. म्हणजे आपल्या 3 तारखा कोणत्या आहेत? 25 जुलै, 28 जुलै आणि 9 ऑगस्ट. या तिघांमध्ये आपल्याला हे बघायचंय की अर्लिएस्ट कोणती, ती अर्लिएस्ट शोधून करायची.
ते ट्रान्झॅक्शन जुलैमध्ये इन्क्लूड होतं, जुलैमध्ये त्याला टॅक्स करायला. आता डेट ऑफ इनव्हॉइस, आता हे दुसरा सिनेरिओ आहे. गुड्स रिसिव्ड PQR ला 28/17 आहे, बँक अकाउंट डेबिट होतो 25/7 ला. तो URD कडनं घेतो किंवा RCM मधनं ज्याच्याकडनं घ्यायचे त्याच्याकडनं गुड्स परचेस करतो आणि पेमेंट NEFT ने करतो. माझा बँक अकाउंट 25 तारखेला डेबिट पेमेंट आधी करून टाकतो, मग त्याच्याकडनं गुड्स वगैरे घेतो, त्यांनी इनव्हॉइस रेज केलेला असतो. याच्यात परत टाइम ऑफ सप्लाय 25/7 कारण पेमेंट डेट ठरली आहे. पुन्हा इथे डेट ऑफ इनव्हॉइस 10 जुलै आहे, परंतु 31 दिवसाचा क्रायटेरिया दिलाय. इनव्हॉइस रेज केल्यानंतर 30 दिवसानंतरची जी तारीख आहे ती पकडायची. ओके. आता ट्रान्झॅक्शन इन्क्लूड्स GSTR 3B द मंथ ऑफ जुलै 17. आता तिसरी केस आहे डेट ऑफ इनव्हॉइस बाय ABC 10/17 आहे, गुड्स आहेत 25/8 ला आणि पेमेंट आहे 28/8. इथे मात्र टाइम ऑफ सप्लाय 10/8/2017 आहे. तर इथे बघा त्यांनी ऑलरेडी इनव्हॉइस इश्यू केलंय, पण त्यांनी गुड्स वगैरे आरामात पाठवले 1 महिन्यात, पेमेंट पण यांनी आरामात केलं. असं हे चालू शकते. नॉर्मल कोर्स ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये गोष्टी होतात. त्यांचा सिमिलर अकाउंट्स असतात बिझनेसमध्ये, त्यांचं पेमेंट पुढे पाठी होत असतं, कधी इनव्हॉइस आधी रेज करतात. त्यांचे अनेक वर्षाचे सप्लायर्सचे कॉन्टॅक्ट असल्यामुळे पेमेंट पुढे पाठीमागे, इनव्हॉइसिंग पुढे पाठीमागे होत असतं. याच्याकरता आपल्याला टाइम ऑफ सप्लाय रूल्स प्रॉपरली माहित असणं आवश्यक आहे. आता इथे टाइम ऑफ सप्लाय आहे डेट इमिजिएटली फॉलोइंग 30 days ऑफ इश्यू ऑफ इनव्हॉइस विथ टॅक्स. टाइम ऑफ सप्लाय तुम्हाला प्रॉपरली ट्रान्झॅक्शन पाहायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक सप्लायर आणि कस्टमरचे जे लेजर अकाउंट्स आहेत त्याच्या सप्लायरच्या नावाचे वेगवेगळे अकाउंट्स आहेत, ज्याच्यामध्ये त्याचा लेखाजोखा असतो. त्यातला इनव्हॉइस कधी रेज केलाय, त्या इनव्हॉइसचं पेमेंट कधी आलेलं आहे, परत ऍडव्हान्स पेमेंट काही रिसिव्ड आहे का, या सगळ्याची डेट वाईज एंट्री असते. तुम्ही जर ते प्रत्येक लेजर अकाउंट नीट बघितले तर तुम्हाला टाइम ऑफ सप्लाय कोणत्या ट्रान्झॅक्शनचा टाइम ऑफ सप्लाय काय आहे हे तुम्हाला माहित होईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं लायबिलिटी कॅल्क्युलेट करणं सोपं होईल. ABC सप्लाइड गुड्स ऑन 24/7 आणि हे एंटर होतात 25/7 ला. इनव्हॉइस ABC रेजच करत नाही. कधी कधी URD असतात, इनव्हॉइस रेज करत नाही, फक्त गुड्स सप्लाय करून एंट्री होते. तर अशा वेळेला कुठल्याही इनव्हॉइस नसेल, काही नसेल, तर अशा वेळेला ज्या वेळेला रिसिपियंटच्या बुकमध्ये एंट्री होते त्या ती दिवशीची डेट टाइम ऑफ सप्लाय. हे आता दाखवणार. आता हे इंटरेस्टिंग आहे. 12/4 मध्ये टाइम ऑफ सप्लाय केस ऑफ वाउचर्स. तुम्ही आता शॉपर स्टॉप, डीमार्ट मध्ये वगैरे किंवा अजून कुठे गेला असेल, तुम्हाला वाउचर्स मिळतात. 300 रुपयाचे, 500 रुपयाचे, 100 रुपयाचे असे वाउचर्स मिळतात. काही ई वाउचर्स असतात, त्याचा आपण आता विषय घेणार नाही आहोत, की आपण फिजिकल वाउचर्सचं घेणार. आता उदाहरण याचं घ्यायचं झालं, तुम्ही शॉप मध्ये गेला, त्याला परचेस, शर्टच्या परचेस साठी 20/4 ला वाउचर्स दिले आणि त्याला सांगितलं की 1 वर्षासाठी हे वाउचर्स व्हॅलिड आहे, तर तुम्ही ते वापरून टाका. आता हे वाउचर्स त्याला 20/4 ला मिळाले, त्यांनी 1/10/19 ला ते रिडीम केले. अशा वेळेला टाइम ऑफ सप्लाय इज डेट ऑफ इश्यू ऑफ वाउचर्स. का? कारण याच्यामध्ये काय रिडीम करायचंय, कुठली कमॉडिटीच्या अगेन्स्ट ते वापरायचे आहे हे क्लिअर आहे. This voucher, though redeemed on October 19, will be reflected in GSTR 3B of April 19 of Shopper Stop. नेहमी लक्षात घ्या, शॉपर स्टॉपने 400 रुपयाचे वाउचर दिले, तो सप्लाय आहे, तो सप्लाय धरून त्याच्यावर त्याला GST भरायचा आहे. तो GST कुठल्या महिन्यात भरायचा आहे? एप्रिलमध्ये भरायचा आहे. का? कारण त्यांचा आयडेंटिफायबल सप्लाय शर्ट्स घ्यायचे आहे, ते त्यांनी क्लिअरली केलेलं आहे की हे त्याच्यात हेच घ्यायचे आहेत, ऍपरल्सच विकत घ्यायचे. त्यांचं आयडेंटिफायबल कमोडिटी त्याच्यामध्ये आहे. आता डीमार्ट रिडेम्पशन वाउचर्स देतं आणि 3 महिन्यामध्ये ते यूज करा म्हणून सांगतो. वाउचर्स 2 फेब्रुवारीला दिलेत, कस्टम रिडीम करतो 5 एप्रिल. आता टाइम ऑफ सप्लाय ह्याच्यामध्ये मात्र डेट ऑफ रिडेम्पशन आहे. का बरं? त्या ट्रान्झॅक्शन मध्ये डीमार्ट हे ट्रान्झॅक्शन एप्रिलमध्ये दाखवणार. Please note, vouchers are issued in previous financial year, but due to time of supply provisions are taxable in succeeding. आता याच्यामध्ये बघा, याचा पूर्ण तुमचं वर्किंगच बदलून जातं की तुम्हाला दिलेले फेब्रुवारीमध्ये आहे, फेब्रुवारीमध्ये दिल्यानंतर हे वापरले कस्टमरने 5/4 ला, म्हणजे ज्या वेळेला हे रिडीम होतात त्यावेळेला तो टाइम ऑफ सप्लाय आल्यामुळे त्या डीमार्टला तो ट्रॅक नीट ठेवायला लागतो की तो रिडीम कधी झालेला आहे, तो वापरला कधी गेलेला आहे. ज्या वेळेला आता डीमार्ट मध्ये त्यांनी साधे वाउचर दिले, त्यात तुम्ही काहीही खरेदी करा, तुम्ही फ्रुट्स खरेदी करा, ड्रायफ्रुट्स खरेदी करा, ऍपल्स खरेदी करा, याच्यामध्ये त्याला आयडेंटिफाय करता येत नाही
की त्यांनी ह्या वाउचर्स मध्ये काय खरेदी केली. ज्या वेळेला हे आयडेंटिफाय होत नसतं त्यावेळेला जो टाइम ऑफ सप्लाय तो जेव्हा तो वाउचर्स वापरेल ती जी डेट आहे तो त्याचा टाइम ऑफ सप्लाय. हे खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. तुम्ही परत एकदा पहा कन्फ्युज झालं तर की कुठल्या ह्याच्यात टाइम ऑफ सप्लाय कोणता आहे. तुम्हाला हे वाउचर्सचा टाइम ऑफ सप्लाय आयडेंटिफायबल आहे का नाही आहे का हे तुम्हाला लागेल. आता जर 12(5) मध्ये इफ इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन टाइम ऑफ सप्लाय बाय प्रोव्हिजन्स अंडर 234 इन केस टाइम ऑफ सप्लाय ज्यावेळेला रिटर्न, आता या तिन्ही त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम ऑफ सप्लाय कळला नाही तर ज्या वेळेला रिटर्न फाईल करायचं आहे त्याच्या डेट पासून ऑन विच सच रिटर्न इज फाइल्ड और इन एनी अदर केस डेट ऑन जीएसटी डिपार्टमेंटने इन्व्हेस्टिगेशन प्रोसिडिंग्स केले आणि नो इनव्हॉइसेस और डिलिव्हरी चलान्स आहेत त्याच्याकडे. आता त्याच्याकडे काहीच नाही, गुड्स आहेत. आता त्याच्यावर त्याला मे 19 मध्ये त्यांनी व्हिजिट केली, क्वार्टरली रिटर्न फायलर आहे. आता तुम्हाला त्याच्यावर जीएसटी भरायचं तर तुम्हाला टाइम ऑफ सप्लाय कसं कळलं. त्याच्याकडे काहीच नाहीये, फक्त माल दिसतोय तुम्हाला. त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लावून त्याचा टाइम ऑफ सप्लाय डिटरमाइन करायचा. त्याचं क्वार्टरली रिटर्न फायलर आहे, त्याचा टाइम ऑफ सप्लाय तो 20 जुलै. इन केस पिरियडिक रिटर्न डेट ऑन विच रिटर्न इज फाइल्ड, रिटर्नची डेट त्याची क्वार्टरली रिटर्न फायलरची 20 जुलै आहे, त्यावेळेला त्यांनी तो टाइम ऑफ सप्लाय त्याचा धरला. तर इफ एबीसी इज अनरजिस्टर्ड, एबीसी पेज टॅक्स ऑन दिस ऑन 25/5, डेट ऑन विच टॅक्स इज पेड. अनरजिस्टर्ड असेल त्यांनी टॅक्स त्या तारखेला त्याला भरायचा. Time of supply to the extent relates to additional value of supply by way of interest, late fee, penalty for delayed payment shall be the. हे तुम्हाला आधीच मी सांगितलेलं आहे 10,000च्या उदाहरणामध्ये 10,000 रुपये मी दिले आणि 10,500 जर मी वसूल केले. का वसूल केले? कारण 3 महिन्याचे क्रेडिट पण ते त्यांनी दिले नाही. मग ते 500 रुपये जे आहेत ते मला त्या महिन्याला त्याचा टाइम ऑफ सप्लाय होणार. 13 हा टाइम ऑफ सप्लाय सर्व्हिसेससाठीचा आहे. डेट ऑफ इश्यू ऑफ इनव्हॉइस ह्याच्यात परत तेच आहे. अर्लियर डेट कोणती आहे? डेट ऑफ इश्यू ऑफ इनव्हॉइस बाय द सप्लायर इफ द इनव्हॉइस इज इश्यूड विदिन द पीरियड 30 days डिस्क्राइब अंडर सेक्शन 2 ऑफ 31 और द डेट ऑफ रिसीट ऑफ पेमेंट. आता सर्व्हिसेसच्या बाबतीत असं सांगितलेलं असतं ना की तुम्ही एखादी सर्व्हिस दिली तर तुम्हाला 30 दिवसाच्या त्याच्यामध्ये इनव्हॉइस रेज करायचं. सर्व्हिसेसच्या बाबतीत इनव्हॉइस कधी रेज करायचं याचा हे वेगळं आहे. गुड्स मध्ये कसं आहे की तुम्ही आता मुवमेंट चालू झाली की तुम्ही त्याच्या अगोदर करा किंवा त्या दिवशी तुम्हाला इनव्हॉइस रेजच करायचं. पण सर्व्हिस मध्ये सर्व्हिस तुमची देऊन झाली असेल तरी पण तुम्हाला 30 दिवसामध्ये इनव्हॉइस रेज करायला वेळ आहे. आता त्याच्यामुळे याचा परत डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस आहे इफ द इनव्हॉइस इज नॉट इश्यूड विदिन द पिरियड प्रिस्क्राइब और डेट ऑफ रिसीट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्ली. आता याच्यामध्ये सर्व्हिसेस मध्ये काय होतं, कधी कधी ती सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्याच्यानंतर मी 15 दिवसांनी इनव्हॉइस देते. अशा वेळेला पेमेंट किंवा इनव्हॉइस दोन्हीची डेट मधले अर्लियर जे ते बघायचं. पण जर मी 30 दिवसानंतर इनव्हॉइस रेज करत आधी सर्व्हिस देत असेल आणि नंतर 30 दिवसांनी इनव्हॉइस रेज करत असेल तर डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस आणि पेमेंट याच्यामधलं जे अगोदर आहे ते करायचं. आणि या दोन्ही मध्ये जर करत नसतील तर जेव्हा बुक्स व्यापारी समोरचा एंट्री करतो, रिसिपियंट जेव्हा रिसीट करतो तेव्हा ते मानलं जातं. Where the supplier of taxable service receives an amount up to 100 to 1,000, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे 10,000 आणि 10,500च्या मध्ये. आता याचं उदाहरण पाहूया. Secure supplies works contract service to ABC, total service amounts to 1,000, service provided on 15/3/2020, payment received on 21/3, invoice raised on 8/28/3, टाइम ऑफ सप्लाय हा 21/3 आहे कारण पेमेंट अगोदर आली त्याच्यामुळे ते याच्यामध्ये करायचं. आता इनव्हॉइसची डेट याच्यामध्ये 28/3 आहे. विदिन टाइम त्यांनी इनव्हॉइस रेज केल्यामुळे आपण पेमेंट कन्सिडर करतो. आता पुढच्या उदाहरणामध्ये काय आहे, इनव्हॉइस त्यांनी रेज केलेले 22/3 आणि पेमेंट 28/3 लेट रिसीव्ह. इनव्हॉइस अगोदर आहे म्हणून इनव्हॉइसची डेट ते तुम्हाला. आता 13B मधलं एक्झाम्पल असं आहे. सर्व्हिस प्रोव्हाइडेड 15/3 केले, पेमेंट रिसीव्ह 28/3 आले, इनव्हॉइस रेज केले 2/5 तर टाइम ऑफ सप्लाय 15/3 आहे. का? कारण इनव्हॉइस त्यांनी लेट रेज केलेला आहे, 30 दिवसात केलेलं नाही. त्यामुळे जेव्हा सर्व्हिस प्रोव्हाइड केली तो टाइम ऑफ सप्लाय.
आता हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चेक करायला लागेल. पेमेंट कधी आलंय, इनव्हॉइस कधी रेस केलंय, इनव्हॉइस विदिन टाइम रेस केलंय का, प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस कधी झालेली आहे, हे सगळं तुम्हाला चेक करायचं. प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस तुम्हाला चेक करण्यासाठी थोडे स्किल्स वापरायला लागतील, कारण हे त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये कसे त्यांनी मेंटेन केलेले हे तुम्हाला पाहावं लागेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हेरिफिकेशन मधनं माहित होणार आहेत, आणि त्या व्हेरिफिकेशनच्या दरम्यान माहित झालं तर कुठला टाइम ऑफ सप्लाय डिटरमाइन करायचा हे फक्त एक्झाम्पल्स द्वारे सांगितलेलं आहे. आता ह्या इतर उदाहरणाचं एक दिलेलं आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सर्व्हिस प्रोव्हाइड करते, ती 3/2/2021 ला प्रोव्हाइड केलेली आहे. डेट ऑफ एंट्री जी रिसिपियंटच्या बुक मध्ये ती 3/2 लाच जाईल, त्याचा टाइम ऑफ सप्लाय 3/2. आता in case of supplies on which tax is paid or liable to be paid on reverse charge basis, time of supply हे earlier of the dates आहे, डेट ऑफ पेमेंट एज अर्लियर असते. ह्याच्या इव्हन सर्व्हिसेसच्या बाबतीत आरसीएम आपल्याला भरायला लागतं. आरसीएम मधल्या सर्व्हिसेस लिगल सर्व्हिसेस आहेत, जीटीएच्या सर्व्हिसेस आहेत, ज्याच्यामध्ये रजिस्टर्ड माणसाला आरसीएम मध्ये पैसे भरायला लागतात, जीएसटी भरायला लागतात. Date of payment as entered in the books of accounts of the recipient or date on which payment is debited in his bank account, whichever is the date. म्हणजे रिसिपियंटच्या बुक्स मध्ये त्याची एंट्री झाली पाहिजे, जर आरसीएम तो भरणार असेल किंवा पेमेंट डेबिट झालेली कुठलंही जे अर्लियर असेल ते. डेट इमिजिएटली फॉलोइंग 60 days of the date of issue of invoice or any other document by whatever name called in lieu thereof by the supplier. आता provided that there it is not possible to determine time of supply, time of supply shall be the entry of books of account in the recipient, in the books of accounts of the recipient of supply. Provided further that case of supply by associated enterprises where supply of services located outside India, time of supply shall be the date of entry of books of accounts of the recipients of supply or date of payment. जेकेल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस एबीसी ला देतो, चार्जेस आहेत 1000 रुपये, एबीसी टॅक्स भरतो 1000 रुपयावरती आरसीएम बेसिस, कारण ट्रान्सपोर्टरला टॅक्स भरायचा नाही, समोरच्याला भरायचं असतं टॅक्स, त्यामुळे एबीसी भरतो. याच्यामध्ये प्रोव्हिजन सर्व्हिस देतो 3/2 ला, पेमेंट देतो एबीसी 8/2 ला. आता टाइम ऑफ बिल आणि सप्लाय जो इनव्हॉइस आहे ते 3/2 आहे. टाइम ऑफ सप्लाय डेट ऑफ पेमेंट याच्यामध्ये, कारण 60 दिवसानंतरचा वेळ आपण जर यांनी जेकेलने इनव्हॉइस रेस केला तर त्याच्यानंतरचा 60 दिवसाचा वेळ आहे तो त्याचा टाइम ऑफ सप्लाय म्हणतात. ह्याचा आपण 3/2 धरणार नाही, 60 दिवसानंतरची डेट. इन द सेम एक्झाम्पल आता 3/2 ला प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस आहे, डेट ऑफ पेमेंट 15/10 आहे, बिल ऑफ सप्लाय 3/2 आहे, त्याच्यावेळेला टाइम ऑफ सप्लाय 4/4/2020, कारण याच्यामध्ये आपण 60 दिवसानंतरचा वेळ पकडतो. आता जर ए अँड बी मध्ये नसेल तर बिल एंट्री ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस जेव्हा एबीसी एंटर करतो तो टाइम ऑफ. आता हे असोसिएट एंटरप्राइजच्या बाबतीत ते परत तेच आहे, बिल त्याच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये कधी एंट्री झालेली आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला तो ठरवायचा आहे. याच्यामध्ये पेमेंट अगोदर झालेले त्यामुळे आपण पेमेंट करतो. आता सर्व्हिसेसच्या बाबतीतलं वाउचर्स असतात, तर सर्व्हिसेसच्या बाबतीतला परत तोच रूल आहे. आयडेंटिफायबल सप्लाय, आपल्याला सप्लाय आयडेंटिफाय होत असेल तर डेट ऑफ इश्यू ऑफ वाउचर ही टाइम ऑफ सप्लाय, आणि जर आपल्याला माहित आयडेंटिफायबल आहे की नाही अशा वेळेला मात्र ज्या वेळेला तो रीडिंग करतो तेच त्याचं प्लेस ऑफ सप्लाय, सॉरी टाइम ऑफ सप्लाय. आता where it is not possible to determine time of supply, in the time of supply in a case where periodical return has to be filed. मला वाटतं हे आपण गुड्सच्या बाबतीतही पाहिलेलं आहे. सिमिलर हे ट्रान्झॅक्शन्स सर्व्हिसेसच्या बाबतीत आहे की जिथे तुम्हाला असं की कधी टाइम ऑफ सप्लाय याचा डिटरमाइन करायचा आहे, तर त्याच्या रिटर्नची डेट किंवा टॅक्स पेड ज्या दिवशी करायला पाहिजे, 3B जी डेट असेल किंवा रिटर्नची जी डेट आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याचा टाइम ऑफ सप्लाय डिटरमाइन. आता चेंज इन, आता सेक्शन 14 आहे, चेंज इन रेट ऑफ टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस नॉट फिक्स. आता काय हा कुठचा सेक्शन आहे की तुम्ही आता तुमचा बिझनेस चालू आहे, मध्येच कधीतरी जानेवारी किंवा जून मध्ये तुमचं टॅक्स रेट चेंज होतो. आधी 18% कमॉडिटी असते आणि मग ती 12% होते. आता ह्या मधल्या काळामध्ये ना असं होऊ शकते की तुमचं आधी पेमेंट आलेलं असतं किंवा आधी तुम्ही गुड्स दिलेले असतात किंवा सर्व्हिसेस दिलेले असतात,
किंवा आधी तुमचा इन्व्हॉइस झालेला असतो, मग टॅक्स रेट चेंज होतो, मग तुमचं पेमेंट येतं. अशा वेळेला टाइम ऑफ सप्लाय काय करावा त्याच्याबाबत तो सेक्शन 14 सांगतो. याच्यामध्ये कसं इन केस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आर बोथ हॅव बीन सप्लाइड बिफोर द रेट ऑफ, आता जर गुड्स सर्व्हिसेस हे सगळे रेट ऑफ चेंज ऑफ टॅक्स मध्ये म्हणजे टॅक्स रेट बदलला, 15 जुलै पासून टॅक्स रेट बदलला, गुड्स सर्व्हिसेस तुम्ही 15 जुलैच्या अगोदरच प्रोव्हाइड केलेले आहे, तर याच्या केसमध्ये आपण कसा टाइम ऑफ सप्लाय डिटरमाइन करायचा, where the invoice for the same has been issued and payment is also received after the change of rate of tax. Time of supply will be the date of receipt of payment or date of issue of invoice, whichever is earlier. आता इनवॉइस जर झालेला असेल आणि पेमेंट ऑल्सो रिसीव्ह आफ्टर द रेट ऑफ चेंज, इनवॉइस आणि सगळे दोन्ही नंतर झाले असतील तर टाइम ऑफ सप्लाय हा रिसीट ऑफ पेमेंट आहे किंवा डेट ऑफ इनवॉइस, दोन्हीपैकी अर्लियर जो आहे. जर इनवॉइस हे रेट ऑफ चेंजच्या अगोदर आलेला असेल तर मात्र इश्यू ऑफ इनवॉइस ही टाइम ऑफ. आता हे त्याच्याबद्दल आपण उदाहरण पाहूया 14A बरोबर. एबीसी सप्लाईज गुड्स अँड सर्व्हिसेस टू मेसर्स पीक्यूआर केस 1 आणि त्याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस सप्लाईड ची डेट आहे 25/2, डेट ऑफ इनवॉइस आहे 15/3, पेमेंट आहे 16/3. चेंज ऑफ रेट ऑफ टॅक्स 1/3 पासून 1 मार्च पासून रेट चेंज झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 मार्चच्या अगोदर गुड्स आणि सर्व्हिस सप्लाय केले गेले होते, मात्र इनवॉइस आणि पेमेंट हे नंतर आले. तर आपलं इनवॉइस आणि पेमेंटच्या डेट मधलं जे अर्लियर आहे तो टाइम ऑफ. आता गुड्स अँड सर्व्हिसेस अगोदर प्रोव्हाइड केले आहेत, डेट ऑफ इनवॉइस त्याच म्हणजे अगोदर 1 मार्चच्या अगोदरचीच आहे, पेमेंट मात्र नंतरच आहे, तर मात्र टाइम ऑफ सप्लाय हा इनवॉइस डेटच्या नुसार, कारण इनवॉइस डेट अगोदरची. 25/2 म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ टॅक्स 1/3 झालेलं त्याच्या अगोदरच आपण गुड्स सर्व्हिस प्रोव्हाइड केलेले. डेट ऑफ इनवॉइस आहे 15/3, पेमेंट 27/2 केलेलं, तर टाइम ऑफ सप्लाय त्याचा 27/2 येतो, कारण पेमेंट अगोदर. हे दोन्ही रेट ऑफ चेंज टॅक्सचा रेट चेंज झालेला आहे, परंतु गुड्स अँड सर्व्हिसेस आपण त्याच्या नंतर प्रोव्हाइड केले, आधी आपण नाही केले. आधी आपण फक्त त्याचं पेमेंट आलं असेल, पण प्रोव्हाइड मात्र आपण नंतर केलेले गुड्स अँड सर्व्हिसेस, इनवॉइस पण आधी आलं असेल. अशा सिनारिओमध्ये काय होणार, वेअर द पेमेंट इज रिसीव्ड आफ्टर द चेंज इन रेट ऑफ टॅक्स बट द इनवॉइस हॅज बीन इश्यूड प्रायर टू द चेंज इन रेट ऑफ टॅक्स, टाइम ऑफ सप्लाय शॅल बी द डेट ऑफ रिसीट ऑफ पेमेंट, or when the invoice has been issued and payment is received before the change of rate of tax, time of supply shall be the date of receipt of payment, whichever is earlier. आता याचा आपण, कारण हे थोडंसं वाचलं ना की तुम्हाला पटकन लक्षात नाही येणार की नक्की काय म्हणायचं, तुम्हाला अशी उदाहरणं दिली तर ते जास्त इझिली कळू शकतो. एबीसी सप्लाईज गुड सर्व्हिसेस टू मेसर्स पीक्यूआर, गुड सप्लाईज सर्व्हिसेस सप्लाय डेट आहे 20 मार्च, डेट ऑफ इनवॉइस आहे 25/2, चेंज ऑफ रेट ऑफ टॅक्स, टॅक्स आपला बदलला 1 मार्चला, आपले गुड्स सर्व्हिसेस सप्लाय आपण 1 मार्च नंतर म्हणजे 20 मार्चला केलेले, इनवॉइस 25/2 रेज केले, पेमेंट 22/3 दिले. आता मात्र याच्या केसमध्ये 22/3 पेमेंटची डेट पकडली, कारण याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस नंतरच्या डेटला केलेले. मागच्या उदाहरणांमध्ये आणि ह्या उदाहरणांमध्ये तुम्ही कम्पेअर करा, म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल की कुठली पेमेंट डेट अगोदर, याच्यामध्ये सगळ्या डेट्स आणि सगळं बघून टाकलेलं आहे उदाहरणांमध्ये, सो दॅट तुम्हाला सेक्शन समजणं इझी पडेल. सेक्शनची वर्डिंग्स वगैरे थोडे कन्फ्युजिंग असतात, उदाहरणांसकट सेक्शन वाचा म्हणजे सोपं. 2 मध्ये परत तेच आहे, सप्लाय डेट, डेट ऑफ चेंज ऑफ 1 तारखेचा मार्चचा, गुड सर्व्हिस सप्लाय डेट 20 मार्चची आहे, डेट ऑफ पेमेंट 14. आता केस 3 मध्ये परत तेच आहे, डेट ऑफ इनवॉइस 20/3 आहे, पेमेंट डेट 22/2 आहे, आणि टाइम ऑफ सप्लाय 22/2. Here if payment date is 28/2 and it is credited to bank account on 5/3. आता याच्यामध्ये थोडासा वेगळा एक असं आहे की पेमेंट डेट 28/2 आहे, चेकने 28/2 येतं, परंतु बँक अकाउंटला क्रेडिट 5/3 होतं, तर टाइम ऑफ सप्लाय त्याचा 5/3 होतो. आता हा आपण आस्पेक्ट आधी बघितला नव्हता गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये, परंतु रेट ऑफ चेंजच्या बाबतीत जर तुम्हाला असं बघायला लागलं तर तुम्हाला हेही बघायला लागणार की चेक दिला असेल तो बँक अकाउंट मध्ये रिअलाइज कधी झाला, किंवा त्याच्यामध्ये 4-5 दिवस आपल्याला ऍड करून ते रिअलायझेशन रेटही कॅल्क्युलेट करायचं.
आता ही आपली लास्ट स्लाइड होती. टाइम ऑफ सप्लाय मधला आपला हे घेतलेलं आहे. तुमचे क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता, और अदरवाइज आय थिंक गिरफ साहेब, हॅलो, दोन्ही आपले सप्लाय टाइम सप्लाय छोटा टॉपिक होता. दोन्ही टॉपिक सप्लाय संपले. कोणाला प्रश्न विचारायचे नाही विचारून घ्या. पीपीटीज मी शेअर करते, कारण याच्यामध्ये एक प्रश्न आलाय टेलिकॉम सर्व्हिसेसचा पेस ऑफ सप्लाय काय आहे. हा सगळा मी पीपीटी आता मी कव्हर केला नाही तो, परंतु पीपीटी मध्ये सगळं एक्झॉस्टिव्ह दिलेलं आहे की टेलिकॉम सर्व्हिसेस म्हणजे मोबाईल कनेक्शन आहे. तुम्ही डीटीएच मध्ये काय करणार, प्लेस ऑफ सप्लाय एक्झाम्पल सहित दिलेलं आहे मी. तुमचं वोडाफोनचं प्रीपेडचं बिल जर असेल, पोस्टपेडचं बिल असेल, किंवा तुम्हाला अजून कुठल्या टेलिकॉम सर्व्हिसेस असतील त्याच्यामधली बिल असतील, फिक्स सर्किट कनेक्शन असेल त्याच्यामध्ये प्लेस ऑफ सप्लाय काय, त्याची उदाहरणं पण मी दिलेली आहे. ती पीपीटी तुम्ही पाहून घ्या, कारण बरीच मोठी एक्झॉस्टिव्ह, दोन्ही पीपीटी बऱ्यापैकी एक्झॉस्टिव्ह आहेत. आता फक्त आम्ही कव्हर लवकर केलेलं आहे. तुम्ही ते पाहिल्यानंतर तुम्हाला सेक्शन पण व्यवस्थित समजेल. ओके, तर झालं असेल तर मग आपण एंड करू. मॅडम शंका वगैरे असेल कोणाची तरी बघून घ्या, कारण आता आपल्याला 15-20 मिनिटं आहेत अजून. आता काय आपण पुढचं लेक्चर घेणार नाही आहोत. म्हणजे सर आहेत आपले चौधरी साहेब सेक्शनमध्ये, पण ते तुम्ही फार छानपणे शिकवत होता. ते म्हणाले डिस्टर्ब करू नका मॅडमना, चालू द्या. नाही हरकत नाही, खूप फार उत्तम रित्या केलं तुम्ही. तर कोणाला प्रश्न असेल ते विचारून घ्या. आज आपण कंटिन्यू करणार आहे लेक्चर. हॅलो मॅडम, प्रोविस्को काय असतं? प्रोविस्को काय झालं? प्रोविस्को जी टर्म आहे ती काय असते मॅडम? प्रोव्हिजो म्हणजे प्रोव्हाइडेड, म्हणजे आता हे वरती मी लिहिलेलं आहे की हे असा असा नियम आहे, परंतु याच्यामध्ये प्रोव्हाइडेड जर ही कंडिशन आली तर हा नियम फॉलो होतो, असं करून खाली दिलेलं असतं. म्हणजे हे वरचं सगळं तुम्हाला मी वाचत, हा नियम दिलेला आहे वरचा. प्रोव्हिजो दिल्यानंतर हे प्रोव्हाइडेड हे जर झालं, म्हणजे ही खाली लिहिलेली कंडिशन जर पूर्ण झाली तर वरचा नियम, असं त्याचा अर्थ. ओके, थँक्यू मॅडम. जर झालं असेल तर बाकीचे आहेत का वर्गात? आहेत का वर्गाच्या बाहेर आहेत? प्रश्न बोललो, आश्चर्य वाटलं मला. अच्छा अच्छा, काय संपवायचं आपण लेक्चर, फिनिश करायचं, थांबवायचं? पुढचं लेक्चर घेऊया की? हो सर. यस सर. काय करायचं? यस सर, आज थांबूत ना. थांबायचं, बरं बरं. मॅडम थँक्यू, आभारी आहे. फार छान उत्तमरित्या तुम्ही शांतपणे शिकवलं. म्हणजे इवन माझे पण काही कन्सेप्ट क्लिअर झाले, मलाही माहीत नव्हतं काही गोष्टी. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. बरं, आता हा एक गडबड बंद कमी करा. सगळ्यांनी आपापले माईक करा. कोणाचा माईक? तेजश्री कोण आहे? तेजश्री मॅडमच्या सारखं माईक ऑन होतोय. तेजश्री मॅडमचा माईक ऑन होतोय. मी बोल, एक वेळा होल्ड करा. ये
हां तर आपण आज थांबूया. थोडंसं मॅडम बोलत आहे PPT वगैरे शेअर करा, ते करूया आपण शेअर. आता आपण डायरेक्ट 26 आवाज येतो ना? हो येतोय. Yes, sir.